पुण्यातील रेकॉर्डवरील सर्व आरोपींची झाडाझडती करा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता आदेश दिलेत। स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पुणे पोलीस आता अलर्ट मोडवर आले। स्वारगेट आगारात झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्कार, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिलेत। महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तसेच बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करावी असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडले। बालाजी, अमितेश कुमार पुणे पोलीस आयुक्तांनी आता एक महत्त्वाचे आदेश दिले आहेत। स्वारगेट बलात्कार या घटनेच्या नंतर आता सर्व सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घ्या असे आदेश देण्यात आले आहेत। काय अधिकची माहिती आहे? कारण आपल्याला माहिती आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी जो आहे तो यापूर्वी सुद्धा दोनदा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले होते। त्याचबरोबर 5 महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार केलेली होती। कित्येक वेळेस तो स्वारगेट परिसरात दिसला होता। त्यानंतर सुटल्यानंतर त्याने हा गंभीर गुन्हा केलेला आहे आणि त्याचे पडसाद जे आहेत ते समाजात मोठ्या प्रमाणात उमटलेले होते। त्यामुळे शहरातील विनयभंग आणि महिला अत्याचार करणारे जे काही गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार, त्या सर्वांचे रेकॉर्ड तपासण्याची जबाबदारी जी आहे ती आता पोलीस ठाण्यांना सांगितलेली आहे आणि त्याचे जे रेकॉर्ड आहेत ते काढून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून अशा घटना घडू नये, शहरामध्ये पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी आता हे सगळे आदेश दिलेले आहेत। आजपासून या सगळ्या गुन्हेगारांची माहिती घेण्यात येईल, ते सध्या कुठे राहतात, काय करतात आणि सध्या काही त्यांच्याकडून ऍक्टिव्हिटी होते का हे सुद्धा पाहिलं जाईल आणि या सगळ्याचं रेकॉर्ड जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांना सादर केलं जाणार आहे। करण नक्कीच बालाजी, या संदर्भात आगामी काळात नेमकं पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी काय पावले उचलण्यात येतात, कितपत यामध्ये यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।